नमस्कार, प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर आज आपण भरपूर लोहयुक्त असणारा कणिक व गुळाचा शिरा कसा बनवायचा ही रेसिपी बघणार आहोत। हा शिरा बरेच जण करणे टाळतात, कारण हा कणिकचा शिरा बऱ्याचदा घशामध्ये चिकटतो, परंतु हा शिरा असा घशात चिकटू नये, छान मऊ लुसलुशीत मोकळा व्हावा यासाठी आपण यामध्ये एक साहित्य वापरलंय आणि अतिशय परफेक्ट अशा प्रमाणात ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। चला तर वेळ न घालवता हा अत्यंत पौष्टिक असणारा गुळाचा शिरा कसा बनवायचा ते बघूया। पण तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। इथे आपण 1 कप कणिकचा शिरा बनवत आहोत, तर इथे मी हा कप या प्रमाणासाठी घेतलेला आहे। या कपाने इथे आपण 1 कप गूळ किसून घेतलाय, एका पातेल्यात घ्यायचा, त्यामध्ये 2 कप पाणी घालायचं, म्हणजे गुळाच्या दुप्पट। आता हा गूळ आपल्याला पटकन विरघळून घ्यायचा आहे, त्यासाठी गॅसवर ठेवायचा, गॅस ऑन करायचा आणि मीडियम टू लो गॅसवर असं चमच्याने गुळाला हलवत राहायचं, म्हणजे गूळ पटकन विरघळतो। तोपर्यंत आपण या कपामध्ये कणिक काढून घेतलेली आहे। रोजची जी रेग्युलरची कणिक आहे, ज्यापासून आपण पोळ्या बनवतो, ती कणिक आपण हा शिरा बनवण्यासाठी घ्यायची आहे। बघा, गूळ इथे पूर्णपणे विरघळलेला आहे। आपण याऐवजी साखरसुद्धा वापरू शकता, परंतु गुळाचं सेवन आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे, कारण यामध्ये कॅल्शियम आयर्न भरपूर प्रमाणात असतं। आता हे पाणी असंच गरम राहण्यासाठी आपल्याला यावर एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पाणी असंच बाजूला राहू द्यायचं आहे। आता इथे बघा, 1 कप कणिक, पाव कप रवा आणि इथे पाऊण कप आपण साजूक तूप घेतलंय। पाऊण कप यासाठी कारण हे मी वितळून न घेता घेतलेलं आहे। जर हे तूप आपण वितळवलं तर हे पाऊण कप भरतं। या शिऱ्यासाठी आपल्याला तूप थोडं जास्त वापरावं लागतं, त्यामुळे हा शिरा खूप छान स्वादिष्ट मऊ लुसलुशीत बनतो। आता इथे गॅसवर आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये आपण घेतलेलं संपूर्ण साजूक तूप घालायचं आहे। साजूक तूप थोडंसं गरम झालं, वितळलं की त्यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ। आता गव्हाचं पीठ आपल्याला मंद आचेवर या तुपामध्ये छान खमंग भाजून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ भाजायला साधारण 10 ते 12 मिनिटं लागतात। आता यातच आपल्याला रवासुद्धा घालायचा आहे आणि असा छान खमंग या गव्हाच्या पिठासोबत भाजून घ्यायचं आहे। तर सुरुवातीला हे गव्हाचं पीठ संपूर्ण तूप शोषून घेतं, त्यामुळे आपल्याला या प्रकारे ते कोरडं दिसतं, परंतु जसजसं ते भाजलं जातं तसतसं तूप सोडायला लागतं आणि या शिऱ्याची खरी चव हे पीठ आपण कसं भाजतो त्यावर डिपेंड आहे। त्यामुळे अगदी पेशन्सने साधारण 12 ते 13 मिनिटापर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। बघा, 10 मिनिटानंतर हे पीठ असं छान तूप सोडू लागलेलं आहे आणि हळूहळू ते हलकं पोकळ होतं, यामध्ये बुळबुळे निघतात। हीच हे पीठ भाजण्याची खरी खूण आहे। बघा, छान असं फसफसल्यासारखं अगदी बुळबुळे सोडून हे पीठ तयार आहे आणि वाससुद्धा खूप छान सुटलेला आहे, म्हणजे पीठ छान भाजलं गेलेलं आहे। असं छान पीठ भाजलं तरच हा शिरा छान खमंग बनतो। यापेक्षा जर आपण हे पीठ आणखी भाजलं तर हा शिरा रंगाने लाल होऊ शकतो। आता गॅस आपण इथे कमी केला आहे आणि यामध्येच या गरम पिठामध्येच काही ड्रायफ्रूट्स आपल्याला घालायचे आहेत। आवडीनुसार आपण यामध्ये कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता। इथे मी काही काजू आणि बदामाचे तुकडे या प्रकारे लांबट कट केलेले आहेत। आता या प्रकारे या पिठामध्ये आपण घातलेत, म्हणजे ते छान असे यामध्ये भाजले जातील। हवं तर ते तळूनसुद्धा तुम्ही शेवटी घालू शकता। पीठ संपूर्ण भाजल्यानंतर या प्रकारे बघा तूप सोडायला लागलेलं आहे। बघा, आता यावेळेस आपल्याला यामध्ये आपण तयार केलेलं गुळाचं पाणी घालायचं आहे। आता गुळाचं पाणी घालताना मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण गुळाचं पाणीसुद्धा गरम आहे आणि हे पीठसुद्धा खूपच गरम आहे, त्यामुळे बाहेर शिंतोडे उडू शकतात। तर आपल्याला गॅसची फ्लेम इथे कमीच ठेवायची आहे आणि यामध्ये या प्रकारे गुळाचं पाणी घालायचं आहे थोडं थोडं आणि व्यवस्थित असं मिक्स करत जायचं आहे। आपण घेतलेलं 2 कप गुळाचं पाणी एवढ्या प्रमाणासाठी अगदी परफेक्ट आहे, पाणी शिल्लकसुद्धा राहत नाही। आता बघा, इथे आपण संपूर्ण गुळाचं पाणी जे आपण गाळून घेतलेलं आहे आणि ते आपण संपूर्ण घातलेलं आहे या पिठामध्ये आणि या प्रकारे आपल्याला व्यवस्थित मंद आचेवरच हलवत राहायचं या पिठाला। हळूहळू हा शिरा असा छान कोरडा बनतो। आता यामध्येच आपण भाजलेली खसखस घातलेली आहे 1 मोठा चमचा
आणि एक मोठा चमचा आपल्याला इलायची पावडरसुद्धा घालायची आहे, छान अशी टेस्ट आणि सुगंध येण्यासाठी. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. या प्रकारे हा स्वादिष्ट असा मऊ लुसलुशीत शिरा अगदी सहज बनवता येतो. अगदी नवशिकेसुद्धा सहज बनवू शकता. बऱ्याच जणांना गव्हाच्या पिठाचा म्हणजे कणिकचा शिरा बनवणे कठीण वाटते. बऱ्याचदा बाळंतणी स्त्रियांसाठी सुद्धा हा बनवला जातो, परंतु त्यांच्यासाठी बनवताना मात्र गुळाचं पाणी थोडं जास्त घ्यावं लागतं, कारण तो पातळ हवा. आता यामध्ये मला वाटतंय की थोडं तुपाची गरज आहे, म्हणून मी यामध्ये 2 छोटे चमचे तूप घालते आहे, म्हणजे तो आणखी छान असा लुसलुशीत बनेल. जर आपल्याला यामध्ये आणखी तूप घालायचं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. बघा, या प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे बघा, या संपूर्ण शिरा बनण्यासाठी आपल्याला साधारण 25 मिनटं लागलेले आहेत. गुळाचं पाणी बनवायला 5 मिनटं, त्यानंतर 12 मिनटं आपल्याला गव्हाचं पीठ भाजण्यासाठी लागलेले आहे आणि त्यानंतर गुळाचं पाणी घालून शिजवण्यापर्यंत संपूर्ण आपल्याला 25 मिनटं लागतात. आता या प्रकारे आपल्याला एक झाकण ठेवून एक 5 मिनटासाठी मंद गॅसवर वाफ काढून घ्यायची आहे. बघा, 5 मिनटानंतर आपला हा शिरा छान असा तूप सोडू लागलेला आहे, बघू शकताय. अतिशय मऊ लुसलुशीत चविष्ट असा आणि भरपूर लोहयुक्त असणारा स्वादिष्ट शिरा तयार आहे. आयत्या वेळी कुणी पाहुणे घरी आले किंवा सहज गोड खाण्याची इच्छा आहे म्हणून सुद्धा तुम्ही हा शिरा बनवू शकता. लहान मुलांना सुद्धा अतिशय पौष्टिक असा शिरा आहे. गव्हाचं पीठ हे पौष्टिक असतं. गव्हाच्या पिठामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे आवर्जून आपण असा गव्हाचा पिठाचा शिरा नक्की बनवायला हवा. हा शिरा आपण एक स्वीट डिश म्हणून कोणत्याही पदार्थांसोबत बनवू शकता. तर असा तयार आहे मऊ लुसलुशीत गुळाचा अतिशय चविष्ट स्वादिष्ट असा शिरा. हा शिरा आपण प्रसादाचा शिरा म्हणून सुद्धा बनवू शकता. खूप स्वादिष्ट मऊ लुसलुशीत तयार होतो. यापूर्वीसुद्धा गव्हाच्या पिठाचा साखर घालून बनवलेल्या शिऱ्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. चॅनल लोगोवर क्लिक करून तीसुद्धा तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर रव्याचा अगदी परफेक्ट प्रमाणात सत्यनारायणाचा शिरा कसा बनवायचा याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी आपले चॅनल प्रणिताज रेसिपी मराठीला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्याला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनलासुद्धा जरूर हिट करा. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली. रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त आहे. हा शिरा करताना 2 ते 3 टिप्स नक्की लक्षात ठेवा. पहिली टिप म्हणजे साहित्य अगदी परफेक्ट प्रमाणात वाटी किंवा कपाच्या साहाय्याने मी दिल्याप्रमाणे मोजून घ्या. त्यानंतर दुसरी टिप म्हणजे अगदी मीडियम टू लो गॅसवर 10 ते 12 मिनिटांपर्यंत गव्हाचं पीठ आणि रवा सोबत खमंग भाजून घ्या. पीठ इथपर्यंत भाजायचं आहे की छान असं तूप सुटायला लागायला पाहिजे. त्यानंतर गुळाचं पाणी घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण जे आहे ते साधारण 5 ते 7 मिनिटांपर्यंत मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे छान असा मऊ लुसलुशीत अत्यंत स्वादिष्ट असा पाचक असा शिरा तयार होणार. तर पुन्हा भेटूया भरपूर साऱ्या टिप्ससह अशा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.